बीपीएनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार सतेज पाटील, काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद गटनेते आणि माननीय ऋतुराज पाटील, माजी आमदार कोल्हापूर दक्षिण आणि काँग्रेस परिवार कोल्हापूर. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बाळूमामाच्या नावाचा गैरवापर करून भाविकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांवर आणि अनधिकृत मंदिरावर कारवाई करावी अशी मागणी आदमापूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. काही जण स्वतःला बाळूमामाचे वंशज असल्याचे सांगत भाविकांची आर्थिक लूट करीत आहेत. बाळूमामाच्या नावाने सुरू असलेल्या अनधिकृत मंदिराचे आणि भोंदूबाबांचे प्रशासनामार्फत तातडीने सर्वेक्षण व्हावे. भोंदूगिरीमुळे आदमापूर क्षेत्राची आणि बाळूमामाच्या भक्तांची बदनामी होत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. नुकतीच पुन्हा दुसऱ्यांदा भोंदूबाबा मनोहर भोसलेवर कारवाई करण्यात आलेली आहे. खरे तर याआधी 2021 साली आम्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थांमार्फत या भोंदूबाबावर कारवाईसाठी आंदोलन आणि आग्रह धरला होता. त्यानुसार त्यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली. मात्र त्यानंतर त्यांच्या कारवाईत सातत्य न राहिल्यामुळे राजकीय वरदस्त असल्यामुळे ते पुन्हा जामिनावर सुटून त्याने आपली दुकानदारी चालू केली. खरे तर त्यांच्या कथित भोंदूगिरीबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. मात्र बाळूमामांचे नाव घेऊन त्यांनी जे उद्योग करतात त्याला आमचा तीव्र आक्षेप आहे. तसेच या पुढे त्यांनी असे कोणतेही कृत्य करू नये. त्याचबरोबर अशा प्रकारचे भोंदूबाबा राज्यभर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यांच्यावर बाळूमा देवालयामार्फत कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रशासक विजयराव गुरव, बाळूमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, SK पाटील, भैरवनाथ खोत आदी उपस्थित होते. बेपेनसाठी कागलहून सर्जेराव भाट.